हाय हॅलो, कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आय एम सो सॉरी, मी एवढे दिवस व्लॉग करत नव्हते कारण की मी स्वतः आजारी होते. म्हणजे एक आठवडा तरी आजारी होते मी. कारण की जे लोक माझे व्हिडिओ बघत आहेत आणि आधीपासूनच जे लोक माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना म्हणजे माहीत असेल की मला किडनी स्टोनचा त्रास आहे, प्लस PCODचा त्रास आहे. तर मला 1 वीक पूर्ण तो त्रास होत होता आणि 2 दिवस झाले मी ठीक आहे, म्हणजे त्रास होत नाही आहे मला. तर मी म्हणाली आपण मस्त एक व्लॉग करूया. तर आज असं काही डोक्यात माझ्या नव्हतं की पाणीपुरी बनवणार आहे, कारण की सगळ्यांचीच आपली फेवरेट असते पाणीपुरी. तर बाहेर ती मला 1 प्लेटच जाते, कारण की खूप जास्त पाणी असतं आणि मग पूर्ण, आणि मला गॅसचा प्रॉब्लेम आहे, तर मग तो गॅसही होतो. तर मग मी आज घरी बनवणार आहे. ह्याच्या आधी बनवली आहे मी 1-2 वेळा. तर मग मी आज घरी बनवणार आहे पाणीपुरी आणि लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि पाणीपुरी बनवण्यासाठी मी बटाटा ऑलरेडी उकडून ठेवला आहे. आत्ताच जस्ट बंद केला गॅस. आणि वाटाणे पण मी मे बी 2 तासाआधी वाटाणे भिजत टाकलेले. तर वाटाणे पण मस्त फुगले आहेत ते. तर त्यांना मी आता कुकरला शिजवेन. आणि हां, गोड चटणीसाठी आपल्याला चिंच आणि खजूर चिंच आणि खजूर लागणार आहे. पुढे पूर्ण मी तुम्हाला दाखवते की आपण कसं करणार आहे. तेच मी खजूर कापत होती, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेले हे खजूर आहे ना, कुठचे तरी ओरिजिनल आहेत. मला माझ्या आईने दिलेले, गावचे आहेत. तर मला तर ते जास्त आम्ही एक खात नाही, कारण की मला तर दाढीचा प्रॉब्लेम आहे. एकही मी खूप टायमा नंतर खाते. सॉरी उचकी येते. तर हां, जर मिक्सरला लावायच्या तर खजूरच्या बिया पूर्ण काढून टाका तुम्ही. आणि हे बघा, ह्याच कढईमध्ये मी सगळं करणार आहे. तर जास्त भांडी नका करू, नंतर आपल्याला स्टीम करायचं असतं. तर हे खजूर आणि चिंच एकदम मोकळे केले आहेत आणि मी आता टाकते आहे मिक्सरला. तर मिक्सरला एकदम बारीक करणार आहे. आत्ता मी ह्याच्यामध्ये कुठलं पाणी ॲड नाही करणार आहे. तर आता मी हे मिक्सरला टाकते आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला मस्त शिजवून घेऊया. ओके. थोडं आजारी असल्यामुळे मला फक्त असं एकदम हे वाटतं, मला स्वतःला असं वाटतं आहे की माझा चेहरा थोडा वेगळा झाला आहे. बट ठीक आहे. ओके. आता आपण मिक्सर करूया आणि त्यानंतर शिजवून घेऊया. ओके. तर मी पूर्ण प्युरी करून टाकली आहे त्याची. आणि ना, मी इथे गाळत नाही आहे, कारण की गाळलं की मग ते सगळं बोलतात ना, सत्व ते निघून जाणार. त्याच्यामुळे मी गाळत नाही आहे. तुम्हाला जर त्याला गाळायचं आहे मिक्सर करून, तुम्ही गाळू शकता. आणि मी आता जस्ट इथे एक बारीक गॅसवर ठेवले, मी तुम्हाला दाखवते. तर रेकॉर्ड झालं नाही, मला माहिती नाही का. ह्याच्यामध्ये मी टाकला आहे जिरंपूड नाही, चाट मसाला, लाल मिरची पावडर, 1 चमचा साखर. तुम्हाला पाहिजे तर साखर कितीही टाकू शकता. आम्ही साखर कमी खातो म्हणून मी साखर कमी टाकली आहे. आणि मीठ टाकलं आहे चवीपुरता. आय एम सॉरी, मला वाटलं व्हिडिओ चालू आहे आणि मी ते मसाले वगैरे टाकले. परत मी सांगते, त्याच्यामध्ये बारीक गॅस करा. त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाका, थोडंसं मीठ टाका आणि चाट मसाला, जिरेपूड वगैरे सगळं ऑप्शनल आहे. जर अवेलेबल असेल तर टाका, नसेल अवेलेबल तर नका टाकू. असं इथे मी टेस्ट करून बघितलं, असं इथे छान लागतं आहे. चाट मसाल्याने ते छानच लागतं आहे. तर ते ऑप्शनल आहे. मी आता मोठा गॅस केला आहे, थोडंसं पाणी टाकलं आहे, जेणेकरून मोठा गॅस आला, एक कड आलं ना की मग मी तो बंद करणार आहे आणि मग थोडं थंड करायला ठेवीन. आणि हां, मेन सांगायला विसरले मी तुम्हाला, मी जाते मार्केटला आता, पुरी घेऊन येते. कारण की पाणीपुरीची पुरी शिवाय इनकम्प्लीट आहे. तर मी मार्केटला जाते, पुरी घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही काय करणार? सबस्क्राईब करा यार. आपले 100 पण सबस्क्रायबर झाले नाही आहेत. प्लीज असं इकडे शेअर करा हा प्रोफाईल आणि चॅनल, सॉरी. असं इकडे शेअर करा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा. आणि मला प्रेम करत राहावा, असंच चॅनलला प्रेम करत राहावं ऑफकोर्स. आमटीला कसे मस्त बुडबुडे येतात ना, तसं मस्त बुडबुडे येतात. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे सेम असंच करायचं आहे, जेणेकरून कलर खूप सुंदर येईल. ह्याचा कलर बघा किती मस्त आला आहे.
सो पुरी भेटत नाही आहे कुठे, गॅसचं शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे पुरी कुठे भेटत होती, टाईम जास्त गेला. आणि ही आता चटणी बनवून घेतली आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं 2-3 पाकळ्या लसूण आणि पुदिना पण टाका, पुदिनाने जास्त छान टेस्ट येते. आणि मी आता ह्याच्यात थंड पाणी टाकते, थंड पाणीने मस्त वाटेल एकदम. मी दाखवते तुम्हाला. एक सांगते तुम्हाला, त्याच्यामध्ये पाणीमध्ये काही मसाले विसाले ॲड नका करू, शॉर्टकट मारा. मी मारते, म्हणजे 2 वेळा मी केले तर शॉर्टकटनी हा मारला आहे. पाणीपुरीचा एव्हरेस्ट मसाला आहे, पूर्ण पॅकेट टाका. आणि थोडंसं लिटल बिट चाट मसाला टाका. दॅट्स इट. नो झंझट नो झंझट मारी. शॉर्टकट मारायचा, मस्त खायचं. इथे आपला रगडा पण रेडी आहे. रगडा मस्त शिजलेला, त्याला थोडंसं मिक्सर केलं, कारण की रगडा मी रात्री नव्हता भिजायला टाकलेला, म्हणजे वाटाणे. तर त्याला 2-3 तास आधी भिजायला टाकलेला आणि कुकर मस्त बारीक गॅसवर अर्धा तास ठेवलेला. तो शिजला, थोडं मिक्सर केलं, तर बटाटा ॲड केला. मी दाखवते. हा बघा, ह्याच्यात मी पाणीपुरी मसाला ॲड केला आहे, गोड पाणी टाकलं आहे थोडंसं, आणि चाट मसाला टाकला आहे. आता आपली पाणीपुरी रेडी आहे. हा आहे रगडा, आणि मी शेंगदाणे आणि तिखट चणा डाळ मिक्स केली आहे, शेव, बारीक चिरलेला कांदा, हे आपलं गोड पाणी, तिखट पाण्यामध्ये मी बुंदी टाकली आहे, आणि शेवपुरीची पुरी एक्स्ट्रा आणून ठेवली आहे, आणि ही पाणीपुरी. सो येस, आता आपलं रेडी आहे. आता खायचं आहे आपल्याला. ओके. तिखट पाहिजे तर घ्या. 70 रुपये. 70 रुपये नको आम्हाला, महाग आहे. द्या. ठीक आहे, तुमचे नको आहे आम्हाला 70 रुपये. खाऊन बघा, पण नरम होईल लवकर. पप्पा कशी आहे? तिखट आहे? पाहिजे तर घ्या त्याच्यातलं पाणी. ठीक आहे. सो बोल काय बोल. सो अजिंक्य आता आलं आहे, तर त्याला पाणीपुरी दिली आहे. मी आता त्याच्यासाठी बनवते आहे शेवपुरी, आणि बनवणार आहे काय, दिल्ली चाट. आता नवीन घेऊन आलं आहे, त्याला दिल्ली चाट बनवणार आहे. कसं बनवते नक्की बघा. काहीही टाकताना कंजूसगिरी करू नका, भरभरून टाका, कारण आपण पाणीपुरीवाल्याकडे खात नाही, आपण आपल्या घरी खातो. ठीक आहे. शेव घेऊन ये ना. काय आहे, शेव तर पाहिजे ना, मेन शेवपुरी आहे. तुला दही टाकू का त्याच्यावर? हां.
सो सगळं आवरून झालं आहे आणि खूप जास्त थकली आहे मी, कारण की मी काय आपण कधी पण असं काय जास्त करतो तर सगळेच आपण थकतो. तर येस, तुम्हाला कशी वाटले व्हिडिओ, आणि थँक्यू सो मच, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात त्यासाठी खरं थँक्यू. आणि नक्की घरी पाणीपुरी ट्राय करा. बाय, टेक केअर, लव यू.